इस होली के मौके पे फटे तक मजा करो, जैसे मैं जयश्री का पप्पी लेता हूँ। अरे एक पप्पी देना यार। इनकी जयश्री 18 हो गई थी, घंटी बज गई थी। जब से जयश्री अपने पास है भाई, अपने पास। त्या होळीची आठवण म्हणजे जब हमारा टाका भिडा था ना, काय केलं आम्ही, रंग लावला आणि आमच्या मारुती व्हॅन मध्ये यांना ओढून घेतलं, जसं किडनॅप जैसा लोट्या पठाण बेजाब में उठा के ले जाता। राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार, अरे भाई क्या कहे शरद पवार का। तिळ 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 मरण सोडा, तिळ 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 झुरण सोडा, तिळ 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 जळण सोडा, तिळ 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 मरण सोडा। गम से निकलो बाहर ओ भाई, गम से निकलो बाहर, अरे गम से निकलो बाहर ओ भाई, गम से निकलो बाहर। उद्धव गम से निकलो बाहर ओ भाई, गम से निकलो बाहर। धनंजय हमरे भाई है, धनंजय हमरे भाई है, धनंजय हमरे भाई है, धनंजय हमरे भाई है। होली के खूब खूब शुभकामनाएं। 10 अब हो गया बस। 10 की अब कुछ नहीं चलेगी, क्योंकि वो तो अभी हो गया फुस। मनसे अध्यक्ष राज ठाकरे। टन टना टन टोल है भाई, टन टना टन टोल, टन टना टन टोल है भाई, टन टना। शिंदे साहब, शिंदे साहब, हम वो मरेंगे वो। शिंदे साहब उदय को बोलो हिसाब करो। शिंदे साहब उदय को बोलो हिसाब करो। शिंदे साहब उदय को बोलो हिसाब करो। डीएनए मध्ये जे आहे एक लड़ाई लड़ण्याचा, कारण हम खानदान से आते हैं डाकुओं के, हमें कोई खौफ नहीं, बचपन से ही ऐसे है, कोई शो ऑफ नहीं। मुंबईसह देशभरात आज होळी आणि रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय। मुंबई आणि राज्यभरातलं सध्याचं राजकीय वातावरण पाहता बुरा ना मानो होली है हा आपण एक स्पेशल सेगमेंट घेऊन आलो आणि याच्यात आपल्यासोबत सहभागी झालेला आहे मुंबई आणि राज्यातलं एक सर्वात हॅपनिंग असं दाम्पत्य, सदावर्ते दाम्पत्य। कोर्टरूमपासून मी तुम्हाला पाहतोय, कोर्टरूमचं फील्ड असू दे, त्यानंतर एंटरटेनमेंटचं क्षेत्र असू दे, बिग बॉसपर्यंत तुम्ही जाऊन आलात, आता तुम्ही एका नवीन क्षेत्रात सुद्धा पदार्पण करताय। आपलं नुकतंच बोलणं झालं, कसा राहिला हा प्रवास, आणि नेहमी सदावर्ते आणि वादविवाद हे एक गणित राहिलं, आज होळीच्या निमित्ताने कसा बघता आजवरचा प्रवास? मला असं वाटतंय की कल भी हम जिए हैं, आज भी हम जिएंगे और आने वाले कल भी हम जिएंगे। जीना ही जिंदगी है और मस्ती में जिएंगे। यही तो जिंदगी है यारो, यही तो जिंदगी है यारो। नक्कीच कुठलाही सण असू दे, कठीण प्रसंग असू दे, जयश्री मॅडम तुम्ही नेहमी सरांच्या सोबत पाठीनं खांद्याला खांदा लावून उभे राहिलात। ते जेव्हा जेलमध्ये होते तेव्हासुद्धा बाहेरचा न्यायालयीन लढा मी पाहिला, तुम्ही स्वतः एकटीने कसा लढला होतात। तुम्ही काय सांगाल हे आजवरचा तुमचा प्रवास इथवरचा? फक्त मीच त्यांच्या पाठीमागे राहते असं नाही, ते पण माझ्या पाठीमागे राहतात। जेव्हा माझी महत्त्वपूर्ण केस असते, जसं अनिल देशमुख होते ते माझ्या पाठीमागे होते ना, आणि तेव्हा ते माझ्या पाठीमागे असतात, आणि त्यांचं काही महत्त्वपूर्ण असेल तर मी पूर्णतः समर्पित होऊन त्याच्या पाठीमागे असते। आणि खरंच आहे त्या काळामध्ये, म्हणजेच उद्धवच्या काळामध्ये जे यांची जेलवारी विनाकारण काढली होती, तर ते सगळ्यांनी बघितलेलं आहे की कशामुळे आणि काय झालं होतं। आणि मी खंबीर 100% 100% डिवोटेड त्यांच्यासोबत होते। वी आर ऑलवेज विथ ईच अदर, वी मेड फॉर ईच अदर, वी आर लवली कपल मेड फॉर ईच अदर। हे जे कपल आणि तुमचं प्रेम नेहमीच चर्चेत असतं आणि तुम्ही कधीही त्याला कुठे दडवून ठेवलं नाही, तुम्ही खुलेपणाने एकमेकांना स्वीकारता, जाहीरपणे एकमेकांच्या सोबत असता। लोक त्याचं कौतुक करतात, काही जण ट्रोल करायचे असतात ते ट्रोल करत असतात, परंतु तुमच्या दोघांमधलं एकत्र आम्ही नेहमी पाहत असतो। काय नेमक्या तुमची आठवणी आहेत होळी संदर्भातल्या? कारण की तुमचं मला माहिती आहे की लग्नाच्या आधीपासून तुम्ही बरेच वर्ष एकत्र आहात, अगदी कॉलेज महाविद्यालयीन जीवनापासून, तर त्या दिवसातल्या काही विशेष आठवणी होळीशी संबंधित? मी तर सांगेल, तुम्ही एकत्र आहात म्हणजे नेमकी जयश्री 18 हो गई थी, घंटी बज गई थी। जब से जयश्री अपने पास है भाई, अपने पास। हाँ तो यही तो बात है ना। मेरे पास तो सांगायचं म्हणजे जयश्रीच्या एका होळीची आठवण सांगतो। त्या होळीची आठवण म्हणजे जब हमारा टाका भिड़ा था,
टाका भिड़के ये गांव गई थी क्योंकि धूप के दिन होते हैं होली के. ही गेली माहूरला म्हणजे देवीचं माहूर. तर त्या माहूरच्या गावची असल्याने आम्ही गेलो यांना रंग लावण्यासाठी. आम्ही पूर्वीपासूनच म्हणजे होळीच्या रंग में जसं हे असते एक मजा असते तसं ते यांच्यासोबत मजा करण्यासाठी गेलो तर यांच्या घरापासून थोडं अंतरावर एक गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटलच्या तिथे आम्ही थांबलो आणि यांना काय केलं आम्ही रंग लावला आणि आमच्या मारुती व्हॅनमध्ये यांना ओढून घेतलं जसं की किडनॅप केलं. जैसा किडनैप जैसा लोटिया पठान तेजाब में उठा के ले जाता है. तभी भी इनके साथ बहुत बड़ी फौज थी लोगों तो की. जब भी मेरे साथ फौज थी तर मागे एक पोलीसवाले असतात इन्स्पेक्टर मुंडे नावाचे ते त्या गावचे त्या पोलीस स्टेशन इन्स्पेक्टर ते गाडी घेऊन आले आणि त्यांनी आमची मारुती व्हॅन थांबवली. त्यांना वाटलं पाटलाच्या पोरीला उचलून नेलं आणि मग त्यांनी विचारणा केली आणि जेव्हा त्यांना हे समजलं की हे एकमेकाचं लवेरिया असलेलं कपल आहे आणि मग हे घरी जात आहे त्यांनी होळीच्या शुभेच्छा दिल्या आणि आम्ही आनंदाने घरी गेलो. बिग बॉसच्या आठवणींचं काय सांगाल? कारण की बिग बॉसमध्ये तुमच्या प्रवेशानंतर तुम्ही जो बिग बॉसमध्ये सहभागी झालात, आज तुम्ही देशभरात आहात, देशभरात तुमचे फॅन्स आहेत. तो अनुभव कसा होता? कारण की ते क्षेत्र तुमच्यासाठी थोडंसं नवीनच होतं. भाई सलमान भाई सोबत होता. जिधर भी जाए अपनी छवि छोड़ जाएंगे. देखो हम जहाँ भी जाते हैं अपनी मोहर लगाते अपनी हैं. मोहर भी लगाते हैं और अपनों उनको भी अपने बनाते हैं. अपने तो अपने ही होते हैं. तसा सलमानला सुद्धा सलमान ने भी जितना उस समय में मेरे को यानी किसी चीज़ के ऊपर उसने क्रिटिसाइज नहीं किया. उसने भी मौज किया, हमने भी उस पर मौज किया. त्याच्यामुळे बिग बॉसमध्ये जे काही जितना कुछ हम मज़ा कर सकते थे उतनी मज़ा की. देखो मैंने कहा ना कि बिग बॉस में भी हमने मज़ा की, वहाँ भी हमारे साथ तो आपने देखा होगा हमारे सांसों में जयश्री थी. वो डायलॉग भी हमारा देखो वो मोहब्बत का इजहार भी हमारा दुनिया में गया जिसे हमने कहा था. आज फिर हम उसे दोहराते हैं. जयश्री आई लव यू, जयश्री आई लव यू विथ माय बॉटम ऑफ हार्ट. बिग बॉस नंतर आता पुन्हा एकदा अशी चर्चा आहे की एका वेबसिरीजच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही तुमच्या चाहत्यांसमोर येत आहे. नेमक्या काय आहेत त्या शक्यता आणि काय चर्चा सुरू आहे? हे पा पेशावर वकील DNA मध्ये जे आहे एक लड़ाई लड़ण्याचा, कारण हम खानदान से आते हैं डाकुओं के, हमें कोई खौफ नहीं, बचपन से ही ऐसे है, कोई शो ऑफ नहीं, असे माणसं आहोत आम्ही. त्याच्यामुळे हमारा एक किरदार, आमचे हे ॲक्ट, आमचे हे ॲक्शन ज्यामध्ये वैश्विक फॅन झालेले आहेत. त्याच्यामुळे मराठीतून नाही पण हिंदीमधून अनेक जे आहेत ज्याला म्हणतो प्रोडक्शन हाऊस आहेत ते संपर्कामध्ये आहेत. लवकरच एका म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा पुन्हा वकिलीमधली 1 महिना सुट्टी घ्यावी लागेल आणि एका चांगल्या वेब सिरीजची निवड आम्ही करणार आहोत. ऑप्शन्स भरपूर आहे आणि लवकरच आम्ही त्या गोष्टीची घोषणा करू. सध्याचं राजकीय वातावरण पाहता आज बुरा ना मानो होली है. एरवी तर तुम्ही बिनधास्त आपली मतं व्यक्त करतच असतात. काही जी आता ठराविक मी तुम्हाला नावं घेईन त्या राजकीय व्यक्तींसाठी आज तुम्ही काय सांगू इच्छिता? सगळ्यात पहिलं उद्धव ठाकरे. गम से निकलो बाहर हो भाई, गम से निकलो बाहर, अरे गम से निकलो बाहर हो भाई, गम से निकलो बाहर. उद्धव गम से निकलो बाहर हो भाई, गम से निकलो बाहर. कारण उद्धवला गम मधून बाहेर निघणं फार आवश्यक आहे. हे पहा इफ्तारी आणि मामूजान यांच्या गळ्याला भेटून, क्योंकि एक ध्यान में रखना उद्धव, इससे तेरी नहीं भरेगी, इससे तेरी नहीं भरेगी. त्याच्यासाठी मी म्हणेल गम से निकलो बाहर हो भाई और फिर से आओ हिंदू विचारधारा पे, हिंदू विचारधारा पे. शरद पवार. राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार. अरे भाई क्या कहे शरद पवार का. तिळ 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 मरण सोडा, तिळ 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 झुरण सोडा, तिळ 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 जळण सोडा, तिळ 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 मरण सोडा. अर्थमंत्री अजित पवार.
देखो भाई आणि आता कोणत्या परिस्थितीमध्ये कोणाला सुद्धा आगाऊपणा करू दिला जाणार नाही. आणि खरंच सांगतो, आज एक गोष्ट, शरद पवारांमुळे अजितदादांची कारकीर्द थोडी पडद्यामागे होती. मला असं वाटतंय की अजितदादाला शुभेच्छा देताना, सुनेत्रा वहिनींना शुभेच्छा देताना, कारण बघा संधी मिळाली की सोनं होत असतंय. सुनेत्रा वहिनी ज्या वेळेस म्हणजे दिल्लीच्या तख्तावर म्हणजे सभागृहामध्ये ज्या प्रकारे त्यांनी सभापती म्हणून, तालिका सभापती म्हणून काम केलं, ते खरोखर मला असं म्हणायचं आहे की अजितदादांनाही शुभेच्छा आणि वहिनींना सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आणि त्यांच्या मुलाचा विवाह ठरला असं मला समजलं, त्यांना सुद्धा होळीच्या खूप खूप शुभेच्छा. अजित पवारांचे एक मंत्री जे सध्या खूप चर्चेचे आहेत, धनंजय मुंडे. धनंजय हमरे भाई है, धनंजय हमरे भाई है, धनंजय हमरे भाई है, धनंजय हमरे भाई है. होली के खूप खूप शुभकामनाएं. सुरेश धस. 10 अब हो गया बस. 10 की अब कुछ नहीं चलेगी, क्योंकि वो तो अभी हो गया फुस फुस. 10 और फुस. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. शिंदे साहेब ते आपलं काय नाव, आपले याचे मंत्री, आपले इंडस्ट्रियल मिनिस्टर उदय सामंतांना सांगा. उदय सामंत जे आहेत ना शिंदे साहेब, ते है ना हमारा हिसाब ही नहीं कर रहे. उसको बोलो हिसाब कर दो. शिंदे साहेब हम वो मरेंगे शिंदे साहेब उदय को बोलो हिसाब करो. शिंदे साहेब उदय को बोलो हिसाब करो. शिंदे साहेब उदय को बोलो हिसाब करो. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस. बघा, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि आमचे सुद्धा लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचं कार्य म्हणजे कसं, पानी तेरा रंग कैसा, पानी तेरा रंग कैसा जिसमें डालो वैसा, पानी तेरा रंग कैसा जिसमें डालो वैसा. त्याच्यामुळे देवेंद्रजी हे नॉन बायस आहेत, हे कोणत्याही धर्माचा आकस न ठेवणारे आहेत. आणि त्याच्यामुळं कष्टकऱ्यांच्या प्रती त्यांच्या सद्भावना आहेत. परंतु दत्तोपंत ठेंगडींनी सांगितल्याप्रमाणे आमचा आवाज देवेंद्रजीपर्यंत आम्ही पोहोचवत राहू आणि देवेंद्रजींकडून आम्ही सुद्धा आमच्या मागण्या करून घेऊ. शेवटचं व्यक्तिमत्व मनसे अध्यक्ष राज ठाकरे. टन टोल है भाई, टन टोल, टन टोल है भाई, टन टोल. टोल को तुम टोल पे माल बोल रे भाई, टोल पे माल बोल, टोल पे माल बोल रे भाई, टोल पे माल बोल. त्याचं कारण राजनं एक लक्षात ठेवलं पाहिजे, राज ठाकरेनं, ह्या राज्यामध्ये तू आता ह्या पुढं कुठल्याच परिस्थितीत भाषिक वाद लावण्याच्या भानगडीत पडायचं नाही. भाषा ही स्वातंत्र्य आहे. भाषा प्रशासकीय वेगळी असू शकेल लिखापडीची, परंतु भाषेवर कोणाचंच बंधन, कोणताच रिस्ट्रिक्शन असू शकत नाही. आणि ते जे पोरं चिल्लेपिल्ले जे पोरं जे लोकांना जाऊन, व्यापाऱ्यांना जाऊन, छोट्या दुकानदारांना जाऊन, एअरटेल शॉप्समध्ये जाऊन जे त्रास देत आहेत ना, ते आज या होळीच्या निमित्तानं जाळून टाका राज ठाकरे. प्रांतवाद जाळून टाकायचा. इथे भाषावाद करायचा नाही, प्रांतवाद करायचा नाही. नाहीतर हन पायथन एक करील, हन पायथन एक करील, हन पायथन एक करील. शेवटचं, महाराष्ट्रातली तमाम जनता आणि जे तुमचे फॅन्स आहेत त्यांना होळी निमित्त काय सांग. होली है भाई, होली है, होली है भाई, होली है. आणि मी देवेंद्र जी का सरकार है, कुछ भी अभी परेशानी नहीं होने वाली है. मी म्हणेल की कष्टकऱ्यांनी, शेतकऱ्यांनी, शेतमजुरांनी, माझ्या चाहत्यांनी, माझ्या फॅन्सनी मी हे सांगेल की होळीच्या रंगाप्रमाणे आपले दुःख विसरा आणि एका नवीन रंगामध्ये या. जसं अनेक रंग एकत्र आले की नवीन रंग होतो, त्या प्रकारे खूप बहुत भाई इस होली के मौके पे फटे तक मजा करो. जैसे मैं जयश्री का पप्पी लेता हूँ. अरे एक पप्पी देना यार, एक पप्पी बुरा न मानो होली है भाई, बुरा न मानो होली है. हे आहे
सदावर्ते दाम्पत्य जे एव्हरग्रीन आहे आणि त्यांचं एकमेकांसोबतचं असलेलं बॉन्डिंग खूप जबरदस्त आहे आणि बुरा ना मानो होली हे होळीच्या रंगात हे रंगून गेलेत आणि त्यांची अपेक्षासुद्धा आहे की राज्यातल्या प्रत्येकानं आपली तमाम दुःख हेवेदावे सगळं विसरून आज होळीच्या रंगात एकरूप व्हावं आणि या सणाचा पूर्णपणे आनंद घ्यावा. कॅमेरामन अनुप रस्तोगी समय राणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.